नमस्कार मित्रांनो, मी आहे धनेश सर. तुम्ही पाहत आहात आदिती क्लासेसचे यूट्यूब चॅनल. 10वीच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स पार्ट 2, ज्याला आपण जिओमेट्री म्हणतो, पार्ट 2 हा पेपर येत्या 9 मार्चला होणार आहे. 9 मार्चला होण्याच्या अगोदर आपण प्रत्येक चॅप्टरचे जेवढे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण पाहणार आहोत 8 मार्चपर्यंत. किती मार्चपर्यंत? 8 मार्चपर्यंत. चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा. अँड आता मुद्द्यावर येऊया. आपला जो क्वेश्चन पेपर असणार आहे, जो मॅथमॅटिक्स पार्ट 2 चा, ओके, तो क्वेश्चन पेपर असणार आहे 2 तासाचा. आपला पेपर जो आहे, एक्झाम आहे, 2 तासाचा असणार आहे. टोटल असणार आहे इथं कोपऱ्यात राईट साईडला 40 मार्काचा पेपर असणार आहे. त्यामध्ये एकूण क्वेश्चन्स असणार आहे टोटल 5 क्वेश्चन्स असणार आहेत. किती? 5 क्वेश्चन्स. 5 प्रश्न असणार आहेत. 5 मध्ये परत सब क्वेश्चन्स, उपप्रश्न वगैरे असणार आहे. इथे तुम्हाला मराठीत आणि इंग्लिश दोन्हीमध्ये क्वेश्चन पेपर फॉर्मॅट मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ते आपण बघूया. सुरुवात आपण क्वेश्चन पेपर फॉर्मॅट समजावून घेऊन त्यानंतर आपण महत्त्वाच्या काही क्वेश्चन्स आहेत जे बोर्डाच्या एक्झामिनेशनसाठी इम्पॉर्टंट असतात ते आपण पाहणार आहोत. तर चला मग सुरू करूयात. क्वेश्चन नंबर 1A मध्ये टोटल तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न असणार आहे. 4 मार्काचे म्हणजे 4च्या 4 हे ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. काय असणार आहे? ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला सोडवायचं आहे, पण ऑप्शन सहित असणार आहे. ऑप्शन सहित किती क्वेश्चन्स असतात? 4 क्वेश्चन्स. किती क्वेश्चन्स? 4. क्वेश्चन नंबर 1 मधील ए मध्ये जी भाग आहे, क्वेश्चन नंबर 1 मधील ए जो भाग आहे तो ए मध्ये टोटल 4 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन म्हणजे 4 ऑप्शन निवडतात. ए, बी, सी, डी असे 4 ऑप्शन देतात. त्या 4 ऑप्शन पैकी तुम्हाला एक ऑप्शन निवडायचा आहे. म्हणजेच टोटल 4 क्वेश्चन विचारतात, प्रत्येकी 1 मार्क, म्हणजे टोटल 4 मार्क्स. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधील ए जो ऑप्शन आहे तो ऑप्शन ऑल 5 म्हणजे काय म्हणतात त्याला, एकच ऑप्शन निवडायचा आहे. ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 मध्ये, क्वेश्चन नंबर 1 मधील बी मध्ये इथं मात्र तुम्हाला ऑप्शन देत नाही. इथे तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. इथं सोडवा म्हणतात, सॉल्व्ह करायचं आहे तुम्हाला. तेही 4 प्रश्न देतात. 4चे 4 कंपल्सरी असतं. कंपल्सरी असतं. ठीक आहे, म्हणजे कंपल्सरी म्हणजे सोडवायचं, म्हणजे सोडवायचंच आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर 1 जो आहे त्याच्यामध्ये कोणताही जास्तीत जास्त क्वेश्चन मिळणार नाही. जेवढे क्वेश्चन्स आहेत ते सगळेच्या सगळे सोडवायचे आहेत. याच्यामध्ये ऑप्शन देतात ए मध्ये, आणि बी मध्ये जो आहे तो तुम्हाला सोडवायचा. तो 1 मार्काचा क्वेश्चन असणार आहे सोप्या पद्धतीने. ओके. त्यानंतर येतं क्वेश्चन नंबर 2 मधील ए. क्वेश्चन नंबर 2 मधील ए जो आहे तो ऍक्टिव्हिटी बेसवर असणार आहे. म्हणजे कृती देतात, म्हणजे तुम्हाला एक पूर्ण एक्झाम्पल, जे काही उदाहरण असतो ते उदाहरण 3 देतात. टोटल किती देतात? 3 क्वेश्चन्स देतात. किती क्वेश्चन देतात? 3. त्यातले फक्त 2 सोडवायचे आहेत, 2 सोडवायचे आहेत. 3 ऑब्जेक्टिव्ह देतात, ऍक्टिव्हिटीज देतात. किती देतात? 3. या तिन्ही पैकी 2 सोडवायचे आहेत, 2 ऍक्टिव्हिटीज सोडवायचे आहेत. प्रत्येकी 2 मार्काचा, म्हणजेच टोटल किती? 4 मार्क्स. इथे सुद्धा किती येणार आहे? इथे क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो टोटल 8 मार्क्स, आणि हा क्वेश्चन नंबर 2 मधील ए जो आहे तो सुद्धा 4 मार्क्स, आणि बी सुद्धा किती असतो? 8 मार्काचा असतो. बी किती असतो? 8 मार्क्स. म्हणजे काय? परत एकदा आपण बघूया, जरा रिव्हिजन लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर 1 ए जो आहे तो 4 मार्क्स,
क्वेश्चन नंबर बी जो आहे म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधील बी जो आहे तो 4 मार्क्स, टोटल किती 8 मार्क्स असणार आहे क्वेश्चन नंबर 1 चा. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो ए जो आहे ए म्हणजे ऍक्टिव्हिटी असणार आहे ते कोणतेही दोन सोडवायचे. किती सोडवायचे? दोन. प्रत्येकी दोन म्हणजे 4 मार्क्स. टोटल 4 मार्क्स ए चा असणार आहे आणि बी चे किती 8 मार्काचे असणार आहे आणि त्याच्यातले किती सोडवायचे आहेत? 4 सोडवायचे. म्हणजे टोटल देतात तुम्हाला किती माहिती आहे का? 5 देतात. किती देतात? 5. 5 देतात. 5 मधील 4 सोडवायचे आहेत. म्हणजे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 दोन्ही मिळून 8 आणि 8 16 20 मार्क्स इथेच झाले. ओके. म्हणजे 1 आणि 2 मध्ये टोटल 20 मार्काचं कव्हर केलेले आहेत. मग चला मग जरा पुढच्या क्वेश्चन्सला जाऊयात. क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये क्वेश्चन नंबर 3 ए मध्ये एकच कृती सोडवायचा आहे. 2 ए मध्ये कसं होतं? 2 कृती सोडवायची होती. आता एकच कृती म्हणजे एकच ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे. म्हणजे देतात किती? 2. देतात किती? 2 सोडवायचे. म्हणजे 2 देतात, एक सोडवायचं आहे, एकच ऍक्टिव्हिटी. आता मात्र हा मार्क्स कितीला आहे? एक म्हणजे क्वेश्चन एकच सोडवायचा, एकासाठी 3 मार्क म्हणल्यानंतर जरा हा टफ लेवल असणार आहे, थोडासा अवघड असणार आहे. आणि त्याच्यातील क्वेश्चन नंबर 3 मधील बी जो आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. काय करायचंय? सॉल्व्ह करायचंय. किती सॉल्व्ह करायचंय? 2. किती सॉल्व्ह करायचे? 2. मग देतात किती? 3 देतात, त्यातले 2 सोडवायचे. म्हणजे इथं सुद्धा मार्क किती असणार आहे? प्रत्येकी 3 मार्क. प्रत्येकी किती? 3 मार्क. मग टोटल क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो किती असणार आहे? 3 आणि 6 9 मार्क्सचा असणार आहे. क्वेश्चन नंबर 3 किती असणार आहे? 9 मार्क्स. ए हा 3 मार्काचा असणार आहे. बी मध्ये 2 सोडवायचे असतात म्हणून 6 मार्क. ओके. आता लक्षात ठेवूया क्वेश्चन नंबर 1 आणि 2 दोन्ही मिळून क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 2 दोन्ही मिळून किती मार्क झाले? 20 मार्क्स झाले. आणि हा क्वेश्चन नंबर 3 जो आहे क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो किती मार्क्स? 9 मार्क्स झाले, 29 झाले. आता जाऊया क्वेश्चन नंबर 4. इथे यापुढे मात्र तुम्हाला कोणतीही ऍक्टिव्हिटी देणार नाही. म्हणजे टोटल मार्क्स किती झाले? 29. म्हणजे 40 मधील 29 मार्क्स हे तुम्हाला थोडस पास होण्यापुरता महत्वाचे आहेत. यापुढे जे आहेत त्याच्यात 3 प्रश्न देतात, त्याच्यातले फक्त 2 सोडवायचे आहेत. आता जो लेवल आहे, टफ लेवल आहे, अवघडाचा जो लेवल आहे तो वाढवण्यात येणार आहे. प्रत्येक प्रश्नाला, प्रत्येक क्वेश्चनला आता 2 सोडवता म्हणलं तर क्वेश्चन प्रत्येक क्वेश्चन म्हणजे 3 देतात. किती देतात? 3. त्यातले 2 सोडवायचे आणि प्रत्येकी किती मार्क? 4 मार्क. म्हणजे टोटल किती? 8 मार्क्स मिळणार आहेत. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो 8 मार्क्सचा असणार आहे. देतात किती? 3. देतात किती? 3. त्यातले किती सोडवायचे? 2. आणि ते 2 प्रत्येकी किती? 4 मार्क. टोटल 8 मार्क. म्हणजे क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो किती झाली? 8 मार्क झाली. किती झाली? 8. म्हणजे ऍड करूया. किती झाली? 29 प्लस 8 37. किती झाली? 37. मग लास्टला किती राहिले मार्क्स? 3 मार्क राहिले. 3 मार्क जो आहे क्वेश्चन नंबर 5 ला असणार आहे. तिथे मात्र एकच सोडवायचा आहे. आणि इथे जरा माझं चुकलेलं आहे, 2 दिलेला आहे. फक्त काय करायचंय? एक सोडवायचं आहे. सॉल्व द फॉलोइंग 1 सब क्वेश्चन्स. ओके. लास्टचा शेवटचा क्वेश्चन जो आहे फक्त एकच सोडवायची आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये किती सोडवायचं आहे? 1. यानी 1 ऑफ द क्वेश्चन. मग ते असणार आहे 3 मार्काचा. थोडासा टफ लेवल वाढवणार आहे. ओके. थँक्यू फॉर वॉचिंग. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. यापुढे आपण प्रत्येक चॅप्टर मधील सगळे जेवढे काही पॉसिबल ऍक्टिव्हिटीज आहेत, पॉसिबल ऍक्टिव्हिटीज, ते ऍक्टिव्हिटीज तुम्ही आम्ही सोडवणार आहोत. त्याच्यात जॉईन व्हा. आणि ज्या विद्यार्थ्यांना इंटरेस्टेड आहेत त्यांनी ऑनलाईन कोर्स सुद्धा अवेलेबल आपल्याकडे आहे.
त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर फॉर्म दिलेला आहे, ते फॉर्म भरून घ्या. गुगल फॉर्म आहे ते भरून घ्या. ओके, थँक्यू.